नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। जालना शहरामध्ये लक्ष्मण परिसरात राजेश सत्यकुमार चिप्पावास हे राहतात। राजेश यांचा स्वभाव मनमिळाऊ होता। ते सगळ्यांशी प्रेमाने वागत असे। त्यांना एक लहान बहीण होती आणि आई गंगाबाई असे 3 जणांचे कुटुंब होते। राजेश याने काही दिवस नोकरी केली आणि व्यवसाय सुरू केला। व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू होता। राजेश याचे विवाहयोग्य वय झाले। लग्नासाठी राजेश करता मुलगी शोधणे सुरू होते। राजेश याचा स्वभाव चांगला असला तरी तो संशय वृत्तीचा होता। त्यामुळे घरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांवर त्याचे सतत लक्ष राहायचे। त्याच्या मनात असलेला संशय लग्नाआधीच आग लावण्याचे काम करत होते। याच कारणामुळे राजेश याला मुलगी मिळत नव्हती। त्यामुळे त्याचे लग्नाचे वय निघून जात होते। राजेशच्या आईने म्हटले, ज्या मुलीचे स्थळ येईल तिच्याबरोबर लग्न कर असे तिने सांगितले। त्यातच नांदेड जिल्ह्यातील एका गावातील भावना नावाच्या मुलीचे ठिकाण आले। राजेश आणि गंगाबाई भावना हिला पाहण्यासाठी गेले। त्यानुसार दिगलोरी ते मुलगी पाहायला गेले। तेथे गेल्यानंतर राजेशच्या डोक्यात असलेला संशय बाहेर निघत नव्हता। भावनाला राजेश यांनी पाहिले। त्यावेळी भावनाचे रूप पाहून त्याला आनंद झाला, पण त्याच्या डोक्यात संशयाचे काहूर माजले होते। भावना एवढी सुंदर दिसते, तिचे शिक्षण पण झालेले आहे, भावनाला मित्र असेल, कोणाशी ती संपर्क करत असेल, असे विचार त्याच्या मनात यायला लागले। भाग्यश्री पसंत पडली आहे, पण होकार द्यावा की नाही असे म्हणत त्याने शेवटी होकार दिला। दोघांच्या लग्नाची तारीख ठरली। त्यानुसार बोलणे झाले, परंतु राजेश मात्र चिंताग्रस्त दिसत होता। काही महिन्यातच त्यांचे लग्न पार पाडले। भावनाला राजेश खूप आवडला होता। त्यामुळे जेव्हा भाग्यश्री सासरी गेली तेव्हा राजेश याची ती खूप काळजी करू लागली। त्याची सेवा खूप करायची आणि चांगल्या प्रकारे त्याची काळजी घेऊ लागली। काही महिन्याचा कालावधी निघून गेला। घरातील वातावरणात आणि परिवर्तन होत असल्याचे भावनाच्या लक्षात आले। ज्या दिवशी भावनेने घरात प्रवेश केला त्यावेळी तिला सर्वांचे स्वभाव आवडले होते, पण गेल्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने बहीण व सासू वागले होते तेव्हा भावनाच्या मनात वेगळा संशय येऊ लागला। घरातील वातावरण पाहून भावना मैत्रिणीशी व माहेरी मनसोक्त फोनवर बोलायची। तेव्हा राजेशची आई सासू गंगाबाई ही भावनावर लक्ष ठेवून होती। एवढा वेळ कोणाशी बोलते? आम्ही घरात आमच्या एवढ्या प्रेमानं कधीच बोलत नाही, ती आमच्याशी हसून बोलत नाही, अशा प्रकारे तिच्या मनात संशय येऊ लागला। मुलगा राजेश घरी आल्यानंतर सासू गंगाबाई ही त्याला सांगत असे, तुझी बायको फोनवर तासनतास बोलते आणि हसू हसू गोष्टी करते, अशी ती त्याला सांगत असे। या गोष्टीवरून राजेश आणि भावनाचे भांडण होत असे। दोघांचे भांडणे सुरू असायचे तेव्हा सासू शांत बसायची। घरात लागलेले भांडण शांत करण्याऐवजी भांडण कसे होईल याचाच विचार ती करत होती, परंतु भावनाने घरात शांतता कशी राहील याचाच प्रयत्न करीत होती। नंतर काही दिवसाचा कालावधी निघून गेला। भावना गर्भवती राहिली। सासू गंगाबाई यांना आनंद वाटला। भावनाने ही आनंदाची बातमी माहेरी सांगितली। त्यामुळे दोन्हीच्या परिवारामध्ये आनंदही आनंद होता। असाच आनंद कायम राहावा असे भावनाला वाटत होते। यासाठी भावनाने खूप प्रयत्न केले, पण संशय वृत्ती निष्ठुर असते। एके दिवशी भावना दुपारी फोनवर बोलत होती तेव्हा सासू गंगाबाई यांना वेगळाच संशय आला। याबाबत तिने पुन्हा आपल्या मुलाला राजेश याला सांगितले। राजेश रागाच्या भरात आला आणि त्याने भावनाच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि म्हणाला, तुझ्या या बोलण्याने माझे डोके खराब होते। तुझ्या आयुष्यात दुसरा तरुण होता तर लग्न कशाला केले? असे अनेक प्रश्न राजेश भावनाला करत होता। तेव्हा भावनाने रागाच्या भरात राजेश याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली। मी आतापर्यंत शांत होते, तुम्ही मर्यादा ओलांडत आहेत, अशी बोलायला सुरुवात केली। तेव्हा राजेश आणि सासूला राग आला। त्यांनी रागाच्या भरात म्हटले, तुझ्या पोटात असलेले बाळ आमचे नाही। हे ऐकून भावनाला मोठा धक्का बसला, कारण लग्न झाले तेव्हापासून राजेश याने मनसोक्त संबंध केले होते। भावनाने ही सर्व गोष्ट माहेरी सांगितली होती। माहेरच्या लोकांनी राजेश याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण राजेशच्या डोक्यात संशयाचा सैतार घुसला होता। भावनाच्या पोटात बाळ वाढत होते, राजेश मात्र सारखा संशय घेत होता। तेव्हा भावनाला वाटले माहेरी राहायचे की नाही, परंतु माहेरी जर गेले तर पुन्हा हे दोघे आपल्यावर संशय घेईल अशा विचारात ती मग्न होती। त्यामुळे ती सासरीच राहिली। सासू गंगाबाई आणि पती दोघेही तिच्यावर संशय घेत होते आणि नेहमी भांडण करत होते, तरीही भावनाने सासर सोडले नाही। काही दिवस निघून गेल्यानंतर भावनाला मुलगा झाला। मुलगा झाल्यानंतरही मायलेकांच्या मनातील संशय गेला नाही। ते सतत संशय घेत होते, हे बाळ आमचं नाही असे ते म्हणत होते। पती आणि सासू खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत याची चिंता भावनाला वाटू लागली। आनंदाचा क्षण असतानाही नवऱ्याच्या संशयवृत्तीमुळे संसार मोडण्याच्या मार्गावर आला होता।
ती खूप परेशान झाली होती. तिला काय करावे काही समजत नव्हते. शेवटी तिने धक्कादायक निर्णय घेतला. तिने आपल्या बाळाला जवळ घेतले आणि मन भरून बघितले आणि तिने घरातच आत्महत्या करून आपले जीवन संपविले. भावनाचा मृत्यू झाला तेव्हा हे मायलेका भानावर आले. आजपर्यंत आपण भावनावर संशय घेतला, पण मुलाला कसे सांभाळावे असे प्रश्न त्यांना पडला. भावनाच्या मृत्यूची बातमी माहेरी गेल्यानंतर माहेरी लोक जालना येथे आले. भावना जे त्रास सहन करत होती ते सगळं माहेरी सांगत. हा त्रास तिला सहन झाला नाही आणि शेवटचे पाऊल तिने उचलले. त्यामुळे त्यांनी पती राजेश व सासू गंगाबाई यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि दोघांना अटक केली. भावनाच्या मृत्यूचे जबाबदार सासू आणि पती हे दोघेच असून गुन्हा दाखल केला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.